सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे 7 दिवसांचा अवधी मागितला आणि त्यानंतर न्यायालयाने त्याला मंजुरी सुद्धा दिली आहे। यानंतरची या प्रकरणाची सुनावणी 5 मे रोजी दुपारी 2 वाजता ठेवण्यात आलेली आहे। सध्याचे सरन्यायाधीश संजीव खन्ना येत्या 14 मे रोजी निवृत्त होत आहे आणि त्याआधीच या प्रकरणाची सुनावणी सुद्धा घेतली जाणार आहे। राज्य सरकार आता शेतकऱ्यांसाठी एआयचा वापर करणार आहे, त्यामुळे यंत्राद्वारे पिकांना पाणी खतं किती द्यायची हे देखील करणार आहे। याशिवाय एआय वापरामुळे पाण्याची खतांची बचत होऊन उत्पन्न जास्त निघणार आहे, ही प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे। नागपूर शिक्षण घोटाळा प्रकरणामध्ये आणखी एकाला अटक करण्यात आलेली आहे। महेंद्र भाऊराव म्हैसकर या अटकेतील आरोपीचं नाव असल्याचं देखील बघायला मिळतंय। तो गोंदिया जिल्ह्यामध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होता आणि तो बनावट कागदपत्र तयार करून प्रस्ताव तयार करायचा। यापूर्वी विभागीय उपसंचालक उल्हास नरडसह एकूण 5 जणांना अटक सुद्धा करण्यात आलेली होती। या म्हैसकरच्या अटकेनंतर आता आरोपींची संख्या 6 वर पोहोचली आहे। शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना आता सायबर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं असल्याचं बघायला मिळतंय। शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये सायबर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। नरड यांची चौकशी केली जाते। शालार्थ आयडी बनवताना आयडी पासवर्डचा गैरवापर झाल्याची तक्रार करण्यात आलेली होती। बीडमधील आष्टी तालुक्यातील भाजप युवा मोर्चाचे माजी पदाधिकारी अमोल चौधरी यांच्या डोक्याला रॉडने मारहाण करण्यात आली आहे। ही घटना धामणगाव या ठिकाणच्या यात्रेत घडली आहे। गावातील वादातून त्यांच्यावरती हा हल्ला झाला असल्याची देखील प्राथमिक माहिती आहे। या संदर्भात अधिकचा तपास सध्या सुरू आहे।